नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे दलिया. काही भागात ह्याला खिचडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी आपण घेतोय 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत मिक्स डाळी घेतलेले आहेत. तर या डाळी प्रत्येकी 1-1 चमचा घ्यायच्या आहेत. तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ आणि काही कच्चे वाटाणे घेतलेत. तुम्ही ह्याच्यामध्ये फरसबी, गाजर हे सुद्धा वापरू शकता. तसेच आपण फोडणीसाठी घेतोय तेल, हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, लाल किंवा हिरव्या मिरच्या, गरम मसाला, टोमॅटो आणि कोथिंबीर. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून कांदासुद्धा घालू शकता. आता गॅस ऑन करून त्यावर एक पातेलं ठेवून घेऊया. त्यामध्ये 4 चमचे तेल घालूयात. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, मिरच्या हे सर्व घालून घेऊन थोडा वेळ परतून घेऊया. मग त्यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा हे सर्व एकदा व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या मिक्स डाळी आणि कच्चे वाटाणे घालून घेऊयात आणि पुन्हा हे सर्व 1-2-3 मिनिट व्यवस्थित सतत परतवून घेऊया. आता आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊयात. तांदूळ घातल्यावर पुन्हा 2-3 मिनिट हे व्यवस्थित परतून घेऊया. मग त्याच्यामध्ये आपण 1 तांब्यावर पाणी ओतून घेऊयात. आता हे सर्व पुन्हा एकत्र करून यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता हे पुन्हा एक वेळ व्यवस्थित एकत्र करून आपण शिजवायला ठेवूयात. आता एक 5-7 मिनिटं होत आलेले आहेत. आपण दलिया बनवतोय तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्तच हवं. त्यासाठी आपण पुन्हा एकदा पाणी घालून घेऊया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर हे शिजवून घेऊयात. 5 ते 6 मिनिटानंतर पाहूया. दलिया खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.